वी आर युझिंग सॉल्टेड कॅरेमल पॉपकॉर्न इन अ कॉकटेल. आधी कसं होतं की बाबा फक्त टू थिंग्स मिक्सअप अँड इट टर्न्स आउट टू बी अ मॉकटेल ऑर कॉकटेल. माझं पहिलं हे ठरलेलं होतं की मला रेस्टॉरंट एक चांगलं तयार करायचं. मग त्या दृष्टीने लागणारं माय फर्स्ट स्टेप वॉज टू टेक एज्युकेशन रिगार्डिंग इट. कारण बाबा रेस्टॉरंट करायचंय पण त्याचे बेसिक्स तर तुम्हाला माहीत पाहिजेत. हाव अँड व्हॉट टू डू. राईट. काय असतात बेसिक्स जे तुम्ही सांगू शकता त्याचे? आता ह्याच्यात म्हणलं तर बरेचसे की पॉईंट्स आहेत त्याच्यात की तुम्ही जर किचनमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन केलं तर डिफरंट टाईप्स ऑफ कट्स असतात. आता हे डिटेलमध्ये आपण एवढं जात नाही कधी. बरोबर. आपण कसं की बाबा एखादी भाजी चिरायची तर ती फक्त आपण कापून ठेवतो. मग त्या भाजीला कापण्याचे सुद्धा 3-4 वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारांची वेगवेगळी नावं असतात. हे झालं किचनचा पार्ट. मग कमिंग टू बेवरेजेस. मग आता बेवरेजेसमध्ये सुद्धा इतकी इंडस्ट्री पुढे गेली आहे. आता आमचंच म्हणायचं झालं तर वी आर युझिंग सॉल्टेड कॅरेमल पॉपकॉर्न इन अ कॉकटेल. आधी कसं होतं की बाबा फक्त टू थिंग्स मिक्सअप अँड इट टर्न्स आउट टू बी अ मॉकटेल ऑर अ कॉकटेल. राईट. तर आता इतकं हे सगळं पुढं गेलं. मग ह्या छोट्या सगळ्या बेसिक्स की मग कॉस्ट कटिंग असेल किंवा तुमचं मंथली प्लॅनिंग असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती होण्यासाठी म्हणून मग ते एज्युकेशन गरजेचं होतं. सो आय चोज दॅट फील्ड आणि मग तिथून दॅट वॉज द फर्स्ट स्टेप.